नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियंका परत एकदा नवीन रांगोळीची डिझाईन घेऊन आलेली आहे. चला तर मग सुरू करूया. मैत्रिणींनो, आज जी मी रांगोळ काढती आहे ती आहेत गुढीपाडवा स्पेशल रांगोळी, गुढी रांगोळी. मराठी नवीन वर्ष हे चैत्र महिन्यापासून सुरू होते, म्हणजेच गुढीपाडवा या दिवसापासून मराठी नवी वर्षाची सुरुवात होते. तेव्हा गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्या दिवशी घरासमोर रांगोळी काढल्या जाते, घर सुशोभित केलं जाते आणि ही जी मी गुढीची रांगोळी काढलेली आहेत ही गुढी उभारली जाते. म्हणजेच घरी लाकडी बांबूला जो तांब्याचा लोटा गडवा असतो तो ठेवला जातो. त्याला नवीन वस्त्र साडी घातली जाते. जी होळीच्या दिवशी आपण गाठी आणतो ती लावली जाते. आंब्याचे तोरण लावले जातात, आंब्याची पाने लावली जातात, झेंडूच्या फुलांचा हार असतो. हे सगळं त्यात गुढीपाडव्याच्या दिवशी आपण करतो. म्हणून त्या दिवशी जी रांगोळ आपण काढतो त्या दिवशी काढायला रांगोळ म्हणूनच मी ही गुढी रांगोळ घेऊन आलेली आहेत. मैत्रिणींनो, ही रांगोळ त्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी काढायला खूप सुंदर आहेत. तर एकदम सोप्या ह्याच्यात मी सांगितलेली आहे. मैत्रिणींनो, असं म्हटलं जाते की रामायण काळामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी वानरराज बालीच्या अत्याचारातून लोकांना मुक्त केले. तेव्हा तिथल्या लोकांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी घराघरामध्ये विजयाचा झेंडा फडकवला. म्हणजेच ही गुढी आहेत ही फडकवली आणि महाराष्ट्रामध्ये हा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो, मोठ्या थाटामाटामध्ये साजरा केला जातो. तसेच चैत्र महिन्याच्या नवरात्राची सुरुवात देखील गुढीपाडव्याच्या सणापासून होते. या दिवशी घराभोवती खूप सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्या जातात, घर सजवली जाते फुलांनी. फुलांच्या रांगोळ्या, रंगीत रांगोळ्या काढून घरे सुशोभित केली जातात. ही जी गुढी रांगोळी काढलेली आहेत हे विजयाचे प्रतीक आहेत. म्हणून मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला ही रांगोळी काढून दाखवलेली आहे, जेणेकरून तुम्ही गुढीपाडव्या या सणाच्या दिवशी आपल्या घरासमोर ही गुढीची रांगोळी काढावी. आणि कोण कोण जे पण आपल्या घरासमोर रांगोळी काढणार त्यांनी मला प्लीज कमेंटमध्ये सांगा की माझी रांगोळी कशी वाटली आहे आणि मी माझ्या घरासमोर ही आज रांगोळी काढणार आहे. बघा तर मग माझी रांगोळी रेडी झालेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.